नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकाच्या सुरुवातीलाच जी प्रार्थना आहे ती बघूया. प्रार्थना केवलम कंठस्थीकरणार्थम, म्हणजे ही प्रार्थना यातले श्लोक फक्त पाठांतरासाठी आहेत. एक एक श्लोक बघूया आणि त्याचा अर्थ बघूया. पहिला श्लोक करदर्शनम. कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम. आता कराग्रे वसते लक्ष्मीः. कराग्रे, कर म्हणजे काय? हात. आणि अग्रभाग म्हणजे काय? तर टोक. हाताच्या टोकावर लक्ष्मीः वसते. लक्ष्मी वसते म्हणजे काय? तर राहते किंवा वास करते. तर आपल्या तळ हाताच्या टोकावर लक्ष्मी वास करते. पुढे म्हटलंय करमध्ये सरस्वती. करमध्ये म्हणजे हाताच्या मध्यभागी सरस्वती वास करते. पुढे आहे करमूले तु गोविंदः. करमूले म्हणजे आपल्या तळ हाताच्या मुळाशी, म्हणजे कुठे? तर मनगटाजवळ. मनगटाजवळ गोविंदः. गोविंद म्हणजे कृष्ण. तर तळ हाताच्या मुळाशी श्रीकृष्ण राहतो. म्हणून म्हटलंय प्रभाते करदर्शनम. प्रभाते म्हणजे काय? सकाळी. म्हणूनच सकाळी काय करावं? पहिल्यांदा करदर्शनम म्हणजे हातांचं दर्शन घ्यावं. आपल्याला पहिल्या चित्रात सुद्धा दिसतंय की एक मुलगी सकाळी उठल्यावर हाताचं दर्शन घेऊन प्रार्थना करत आहे. सकाळी जाग आल्यावर हाताचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी, ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. आणि तळ हाताचे दर्शन घेताना म्हणजे करदर्शनम करताना हा श्लोक म्हटला जातो. म्हणून इथं दिलंय करदर्शनम. हा होता पहिला श्लोक. आता दुसरा बघूया. क्षमा प्रार्थना. समुद्रवसने देवी पर्वतावलीभूषिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. आता याचा अर्थ बघूया. समुद्रवसने देवी. समुद्रवसने म्हणजे समुद्र हेच जिचं वस्त्र आहे अशा पृथ्वीरूपी देवी. पुढे म्हटलंय पर्वतावलीभूषिते. पर्वत अवली. अवली म्हणजे काय? तर रांग, ओळ. पर्वतांच्या रांगांनी सुशोभित झालेल्या हे देवी, किंवा पुढे म्हटलंय विष्णुपत्नी म्हणजे हे विष्णूच्या पत्नी, विष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वी देवी. नमस्तुभ्यम. नमः तुभ्यम. आता आपल्याला माहिती आहे की नमः हे जे अव्यय आहे याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. म्हणून तुभ्यम ही चतुर्थी विभक्ती आहे आणि इथे नमः तुभ्यम असं आहे. तुभ्यम काय आहे? युष्मत सर्वनामाचं चतुर्थी विभक्ती एकवचनाचं रूप आहे. त्याच्यामुळे इथे तुभ्यम ही चतुर्थी विभक्ती वापरली आहे, कारण नमःला चतुर्थीची अपेक्षा असते. आणि पुढे म्हटलंय पादस्पर्शम क्षमस्व मे. पादस्पर्शम क्षमस्व मे म्हणजे माझ्या पावलांचा तुला स्पर्श झाल्याबद्दल, म्हणजे माझे पाय तुला लागल्याबद्दल मला क्षमा कर किंवा मला माफ कर असं म्हटलंय. आता कोणाला आपला पाय लागला की आपण लगेच नमस्कार करतो. ही जी रीत आहे ती आपल्याला सहज अंगवळणी पडलेली असते. कोणाला पाय लागला की आपण नमस्कार करतो. मग ज्या पृथ्वीला आपण माता म्हणतो तिला पादस्पर्श क्षमस्व मे म्हणजे माझा पाय लागला म्हणून मला माफ कर हे म्हणायला काय हरकत आहे? त्यामुळे पलंगावरून उठून जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी पृथ्वीची क्षमा मागण्यासाठी हा श्लोक म्हटला जातो. हा होता आपला दुसरा श्लोक. आता तिसरा बघा. तिसरा आहे सूर्यनमस्कारः. ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणः सरसिजासनसन्निविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मयवपुर्धृतशङ्खचक्रः. आता हा बघूया श्लोक. ध्येयः सदा सवितृमंडल मध्यवर्ती.
सवितृमंडल मध्यवर्ती म्हणजे सूर्यमंडलाच्या मधोमध असलेला, सरसिजासन सन्निविष्ट म्हणजे कमळासनावर बसलेला. तसंच पुढे म्हटलंय केयूरवान म्हणजे बाहुभूषण किंवा बाजूबंद घातलेला. मकरकुंडलवान, मकर म्हणजे मगर, तर मगरीच्या आकाराची, कुंडल म्हणजे कानातले घातलेला. तसेच किरीटी, किरीटी म्हणजे काय, मस्तकावर मुकुट घातलेला. हारी म्हणजे हार घातलेला. आणि म्हटलंय हिरणमय वपुहू म्हणजे काय, ज्याचं शरीर हे सोन्याचं आहे असा जो नारायण आहे म्हणजे जो विष्णू आहे त्याचं काय म्हटलंय, ध्येय सदा म्हणजे नेहमी ध्यान करावं किंवा स्मरण करावं. म्हणजे पूर्ण श्लोकाचा अर्थ सांगते. सूर्यमंडलाच्या मधोमध असलेल्या तसेच कमळाच्या आसनावर बसलेल्या, सोन्यासारखं तेजस्वी शरीर असलेल्या, मुकुट, हार, बाहुभूषण आणि मकरकुंडले घातलेल्या, तसेच शंख, इथे काय म्हटलंय, शंखचक्र म्हणजेच काय, तर शंख आणि सुदर्शन चक्र धारण केलेल्या नारायणाचे नेहमी स्मरण करावे. तर सूर्य नमस्कार घालण्याआधी सूर्यनारायणाचं ध्यान म्हणून हा श्लोक म्हटला जातो. आणि इथे सुद्धा आपल्याला तसं चित्र दिलंय, सूर्यनमस्कार आहे. सूर्यनमस्कार हा तिसरा श्लोक होता. आता पुढचा बघा, भोजन मंत्र सततमशन काले मातृभूमिं स्मरेयं, जय जय जननी त्वं मुक्तकंठं वदेयं, हितद सुखदमन्नं प्रत्यहं भक्षयेयं, भवतु बलसमृद्धं राष्ट्रभक्त्यै शरीरम. आता इथं काय म्हटलंय बघा, सततम अशनकाले, सततम म्हणजे नेहमी आणि अशनकाले म्हणजे जेवणाच्या वेळी किंवा खाण्याच्या वेळी. काय म्हटलंय, मातृभूमीं स्मरेयम म्हणजे काय, मातृभूमीचं स्मरण मी करेन. कधी करेन, तर जेवायच्या वेळी किंवा भोजनाच्या वेळी मी मातृभूमीचं स्मरण करेन. पुढे म्हटलंय जय जय जननी त्वं मुक्तकंठं वदेयं, मी मुक्तकंठाने काय म्हणेन, तर जय जय जननी म्हणजे आई तुझा जय जयकार असो, म्हणजे हे मातृभूमी तुझा जय जयकार असो असं मी मुक्तकंठाने म्हणेन. पुढे म्हटलंय हितद सुखदम अन्नम प्रत्यहम भक्षयेयम. प्रत्यहम म्हणजे काय, दररोज. दररोज. आता प्रत्यहम हा समास आहे. समासाचा विग्रह कसं होईल, तर अहनी, अहनी. कोणता समास आहे, तर अव्ययीभाव समास आहे. प्रत्यहम, अहनी, अहनी, अव्ययीभाव समास. प्रत्यहम म्हणजे दररोज. तर मी दररोज हितकारक आणि सुखकारक अन्न खाईन असं म्हटलंय. पुढे आहे भवतु बलसमृद्धम राष्ट्रभक्त्यै शरीरम म्हणजे राष्ट्रभक्त्यै म्हणजे राष्ट्रभक्तीसाठी माझं शरीर कसं होवो, बलवान होवो किंवा बलशाली होवो असं म्हटलंय. म्हणजे जेवायला सुरुवात करताना देशसेवा करण्यासाठी या अन्नाने शरीर बलशाली होवो अशी इच्छा व्यक्त करणारा हा श्लोक आहे. भोजन मंत्र आणि आपल्याला तसंच इथे पान सुद्धा दिसतंय. आता पुढचं बघूया, दीपस्तुती. दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरति पापानि संध्यादीप नमोस्तुते. आता इथे काय म्हटलंय, दीपज्योतिः परब्रह्म म्हणजे दिव्याची जी ज्योत असते, दीपज्योती जी असते ती परब्रह्मरूप आहे किंवा परब्रह्म स्वरूप आहे. पुढे म्हटलंय दीपज्योतिर्जनार्दनः. जनार्दन म्हणजे विष्णू, तर दीपज्योती हे विष्णूचे रूप आहे. त्याच्यानंतर दीपो हरति पापानी म्हणजे दिव्याची जी ज्योत आहे
ती वाईट गोष्टींचा म्हणजे पापांचा नाश करणारी आहे. म्हणून पुढे म्हटलंय संध्यादीप नमोस्तुते, म्हणजे संध्याकाळी आपण जो देवाला दिवा लावतो त्या दीपज्योतीला म्हटलंय की नमोस्तुते, म्हणजे त्या दीपज्योतीला वंदन करणारा हा श्लोक आहे. म्हणून म्हटलंय दीपस्तुती ही. आणि पुढचं शांती मंत्र ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आता या श्लोकाचा अर्थ समजायला थोडा अवघड आहे, पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काय म्हटलंय? ओम पूर्णमदः पूर्णमिदम म्हणजे काय? तर ते परब्रह्म पूर्ण आहे असं म्हटलंय. पुढे आहे पूर्णात पूर्णमुदच्यते, आणि त्यातूनच हे जग निर्माण झालेलं आहे. पुढे आहे पूर्णस्य पूर्णमादाय, म्हणजेच काय? पूर्णस्य पूर्णमादाय, याच्यामध्ये आदाय पूर्णम अधिक आदाय पूर्णमादाय अशी संधी आहे. आणि आदाय म्हणजे काय? वजा करणे. तर पूर्णातून पूर्ण काढले किंवा वजा केले तर काय होतं? पूर्णमेवावशिष्यते. इथे पण संधी आहे. कशी? तर पूर्णम अधिक एव आणि अधिक अवशिष्यते. पूर्णम अधिक एव अधिक अवशिष्यते. अवशिष्यते म्हणजे काय? शिल्लक राहणे, बाकी राहणे. तर काय म्हटलंय? पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्ण शिल्लक राहते. म्हणजे एकदा पूर्ण अर्थ सांगते श्लोकाचा. ते परब्रह्म पूर्ण आहे आणि त्यातूनच हे जग पूर्ण निर्माण झालेले आहे. पूर्णातून पूर्ण काढले तरीही पूर्णच शिल्लक राहते. तर हा होता शेवटचा श्लोक. अशा प्रकारे इथे ही प्रार्थना आपल्याला दिलेली आहे. तर आजच्या भागामध्ये आपण ही प्रार्थना पाहिलेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.